ग्राउंड नंबर 2 वर सामना चालू होतोय. नवीन युवकांचा संघ जय भवानी वाशी तर झुंज दिल आकादेवी बोरी. प्रशांत पाटील यांच्यासाठी ऑफर आलेली आहे. एका चढाईत 3 गुण प्राप्त केले तर अभिजित घरात यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर काय घडतोय? कमालीचा संघर्ष मैदानात करावा लागेल आणि मात्र जबरदस्त प्रयत्न होता, मात्र रोखला गेलाय वारू. क्षेत्ररक्षण झालंय. नवकिरण स्पोर्ट भेंडकल म्हटलं तर कडबी झुंज देतोय. चढाईसाठी निघालाय रोहित म्हात्रे. ग्राउंड नंबर 2 वर जो कॅमेरामन आहे, आपण ग्राउंड नंबर 2 दाखवायचा आहे आणि एक कबड्डी रसिकांचे कॉल येत आहेत. ग्राउंड नंबर 2 वर सामना चालू होतोय. जय भवानी वाशी पेन विरुद्ध आकादेवी बोरी. तर ग्राउंड नंबर 1 वर सामना पाहताय. जय हनुमान बोरी झुंज देत नवकिरण स्पोर्ट भेंडकर. धन्यवाद कॅमेरामन. तर आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही कबड्डीचा दरारा. तर महाराष्ट्राच्या मातीत खेळला जाणारा हा मळमळ्यांचा रांगडा खेळ. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जाणार. दुसऱ्या फेरीमध्ये कोण दाखल होणार हे चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत पाटील भेंडकल संघाचा आशेचा किरणच म्हणावा लागेल. 100 रुपयाचं पारितोषिक अभिजित घरत यांच्याकडून. जय भवानी वाशी चढाईसाठी चिन्मय पाटील चढाईसाठी निघालाय ग्राउंड नंबर 2 वर, मात्र माघार. तर निखिल म्हात्रे एक जबरदस्त रेल. कोपरा रक्षक ग्राउंड नंबर 2 वर अनुज पाटील, मध्यरक्षक कौस्तुभ पाटील. हो हो हो, आता मात्र चढाईमध्ये लढाई केली. सुपर रेड ग्राउंड नंबर 1 वर. पंकज 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चमकलाय मैदानावर. आणि खरोखर काय क्षेत्ररक्षण, कोपरा रक्षक काय फिरलाय. रोखला गेलाय वारू ग्राउंड नंबर 1 वर. तो डर से डरोगे तो डर जाओगे, डर को डराओगे तो ही जीत पाओगे. मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे. यू जमीन पे बैठ के क्यों आसमान देखते, अपने पंखों को खोल इस जमाना सिर्फ उड़ान देखता है. तोच पंकज पुन्हा एकदा चढाईसाठी नवकिरण स्पोर्ट भेंडकल अभिजित घर त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येतोय. दोन्ही खेळाडूंसाठी जर पंकजची यशस्वी चढाई झाली तर बुचकुल्यात पडेल बोरी संघ. पूर्ण दारोमदार आहे पंकजाच्या खांद्यावर. पंकज पाटील 2 विरुद्ध 1 काय खोलवर चढाई करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षणाची धुरा नितीन घरत असेल. प्रशांत पाटील हे अनुभवी खेळाडू, मैदान गाजवून सोडलेलं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. 11-6 पलटवार होईल मैदानावर आणि खरोखर मध्यरक्षकाला टिपला गेलाय. जबरदस्त 2 टच. ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार वर्सोई वाशी विरुद्ध श्रीराम जांभुलटे. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 वर. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना
वर्सोवाई वाशी विरुद्ध श्रीराम जांभुलटे. पंकज पाटील तुझ्यावर मात्र पूर्ण दारोमदार यशस्वी. मात्र पुन्हा एकदा एक गुण मिळतोय पंकज याच्या खात्यात. संघाला यशाकडे घेऊन निघालाय. पुन्हा एकदा तीच परिस्थिती रोहित चढाईसाठी. प्रशांतसाठी पैशाचा पाऊस झालाय. नितीन सॉरी अभिजित घरत एका चढाईत 3 गुण प्राप्त केले तर 100 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र A1 जोडी मैदानात. एकीकडे निखिल म्हात्रे दुसरीकडे रोहित म्हात्रे. सुपर टॅकलचा नजराणा. मात्र पंकज पाटील वारंवार यशस्वी चढाया करतोय. प्रयत्न छान मात्र सुपर टॅकल यश यश आणि यश संपादन करतोय. रोखला गेलाय वारू. ग्राउंड नंबर 1 वर 2 गुण निश्चितच मिळतील निखिल च्या संघाला अर्थात हनुमान बोरी. खरोखर सन्माननीय एक जबरदस्त व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान आहेत. सन्माननीय नितीनजी मोरे आणि त्यांच्या समोर आपण सामना खेळताय. मेहनत करावी लागेल मैदानात. प्रशांत पाटील याच्यासाठी ऑफर आहे. एका चढाईत 3 गुण 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अर्थात अभिजित घरत यांच्याकडून. प्रशांत पाटील अनुभवी खेळाडू. कमालीचा संघर्ष मैदानावर होईल का क्षेत्ररक्षण की यशस्वी होईल. कारण येते पाहिजे जातीचं हेरा गबाल्याचं काम नाही. ही कबड्डी आहे. मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनतीमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. कमल चषक 2024 कुणाच्या नावावर. सन्माननीय मिलिंदजी पाटील साहेब आणि त्यांच्या सहभागी मंजिता मिलिंद पाटील सरपंच ग्रामपंचायत भेंडकल. आयोजकांचं मी धन्यवाद देईन. एक जबरदस्त प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी दिलेला आहे. वर्सोवाई वाशी विरुद्ध श्रीराम जांभुलटे. आपल्याला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना. वर्सोवाई वाशी विरुद्ध श्रीराम जांभुलटेप. आपल्याला दुसरा पुकार ग्राउंड नंबर 1 वर. पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना होईल. तदनंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गणेश क्लब उरण विरुद्ध अंतुरे. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 2 साठी. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गणेश क्लब उरण बोकडविरा विरुद्ध अंतुरे. आपल्याला पहिला पुकार दुसऱ्या फेरीसाठी. तर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना वर्सोवाई वाशी विरुद्ध झुंज देईल श्रीराम जांभुलटे.
ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना जय हनुमान बोरी विरुद्ध नवकिरण स्पोर्ट भेंडकल. ग्राउंड नंबर 2 वर आपण पाहताय जय भवानी वाशी विरुद्ध आकादेवी बोरी. आताच खरोखर हो हो निखिल म्हात्रे जबरदस्त चढाई चकवा देतो एका चढाईत किती गुण. सुपर रेड सुपर रेडच म्हणावी लागेल. 3 गुण भालचंद्र पाटील सर सामनाधिकारी. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना ग्राउंड नंबर 1 वर वर्सोवाई वाशी पेन विरुद्ध श्रीराम जांभुलटेप. तर ग्राउंड नंबर 2 वर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना गणेश क्लब उरण बोकडवीरा विरुद्ध अंतुरे. आपल्याला पहिला पुकार दुसरा पुकार ग्राउंड नंबर 2 वर. जय भवानी वाशी 8 गुण तर आकादेवी बोरी 3 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. खरोखर आताच एक आपण स्पर्धा पाहिलीत 40 वर्ष वयोगटाच्या 40+ अरुण पाटणी खरोखर चंद्रकांत बोरकर आणि त्याच्या संघानं यांच्या संघानं जे का संकल्पना मांडली की आपल्या सिनियर खेळाडूंना त्यांचा खेळ पुन्हा पाहता यावा आणि त्यांना सुद्धा त्यांचा फिटनेससाठी एक चांगली पर्वणी दिलीत. खरोखर मी अरुण पाटणी यांचं सहर्ष स्वागत करेन कारण ही स्पर्धा त्यांनी ठेवली होती आणि ती यशस्वी सुद्धा करून दाखवली. जिल्ह्यातील 32 संघ त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. याच देही याच डोला जिल्ह्यातील आपले सिनियर खेळाडूंना खरोखर मी त्यांना मानाचा मुजरा करेन. जवळजवळ 60-65 वर्ष झालेले असून सुद्धा अनेक खेळाडू आपण मैदानात पाहिले होते. अनेक दिग्गज राष्ट्रीय खेळाडू सुद्धा फक्त आपण ऐकून होतो. मात्र पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भाग्य किती खेळाडू आपणास पाहायला मिळाले. अशा अनेक स्पर्धा रायगड जिल्ह्यात आता आयोजकांच्या माध्यमातून होतील अशी खुश खबर सर्वांना देण्यात येते आणि आम्हाला सुद्धा समजलेली आहे. तर पुनश्च एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. खरोखर या भेंडकल नगरीत हा कबड्डीचा थरार कमल चषक भव्य कबड्डी स्पर्धा 2024 भेंडकल उरण. ग्राउंड नंबर 2 वर जर पाहिलं तर जय भवानी वाशी विरुद्ध आकादेवी बोरी. तर ग्राउंड नंबर 1 वर नवकिरण स्पोर्ट भेंडकल विरुद्ध झुंज चालू आहे जय हनुमान बोरी संघाची. त्यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना ग्राउंड नंबर 1 वर होईल. अर्थातच वर्सोवाई वाशी पेन विरुद्ध श्रीराम जांभुलटेप. तर ग्राउंड नंबर 2 वर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. गणेश क्लब बोकडवीरा भारत पाटील यांचा संघ झुंज देईल. प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळेल ग्राउंड नंबर अंतुरे 2 वर. शेवटची 3 मिनिटं बाकी. ग्राउंड नंबर 1 चा गुणफलक पाहिलं तर भेंडकल 12 तर बोरी संघ 26. एक बलाढ्य आघाडी घेऊन बोरी संघ वाटचाल करतोय यशाकडे. मात्र खरोखर दर्जेदार खेळी आपण पाहिलीत. पंकज पाटील संजय
नितीनजी घरत, संजय पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तर मावल आम्ही वादल आम्ही, अरे मरणाचा भी काल आम्ही, रणमस्तांची जात आमुची, अरे भ्या कुणाला दावतो र, प्रीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज र खायाची, रयतेचा राजा आम्ही हात र तयाच, जिंकत नाही जवर तवर झुंजत राहायचं. कडवी झुंज द्यावी लागेल मैदानात. धारदार चढाया पाहायला मिळतील का रसिक मायबाप प्रेक्षकांना? खरोखर उरण तालुक्यात कबड्डीचा आणि क्रिकेटचा जास्त थरार असतो. RCB विजयी झालेली आहे असं मला कानावर आलेलं आहे. तर पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. सामना चालू आहे. ओ हो. एकीच बल पाहायला मिळालं अकादेवी बोरी संघाकडून. 12-6-6-12 जलद होतोय सामना. वेग घेतोय खेळाडू. मल्टिपल गुणांची आवश्यकता बोरी संघाला. कौस्तुभ पाटील कोपररक्षकाच्या भूमिकेत, तर विराज पाटील पाहायला मिळेल जय भवानी वाशी संघाकडून. जी स्पर्धा आपण पाहिली अर्थातच चिखली येथे हाच तो जय भवानी वाशी संघ अंतिम विजेतेपद ज्याने मिळवलं तोच संघ झुंज देतोय. ग्राउंड नंबर 2 वर निलेश पाटील मिलिंद पाटील सरांचा हा संघ कडवी झुंज देत असताना ग्राउंड नंबर 2 वर, ग्राउंड नंबर 2 वर 1 वर चालू असलेला सामना यशाकडे वाटचाल करतोय. 15-28 28-15 अशी जबरदस्त आघाडी घेऊन जय हनुमान बोरी हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. मी विनंती करतोय नवकिरण स्पोर्ट भेंडकल संघाला, आपण या स्पर्धेत सहभागी झालात आपल्याला गौरव चिन्ह दिला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. उभा टाकलाय विराज आणि मात्र रोखला गेलाय वारू. काय क्षेत्ररक्षण झालं जय भवानी वाशी संघाकडून. अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत. शुभेच्छा असतील. प्रथमोपचार घ्या 2 वर. मान्यवरांच्या शुभ हस्ते भेंडकल संघाला इथे सन्मानित केलं जाईल. पुढे येऊन सन्मान आपण स्वीकारायचा आहे. खरोखर नितीनजी घरत साहेब आपण कडवी झुंज दिलेली आहात, शुभेच्छा आहेत. आम्ही सामना आपला पाहिलेला आहे. चला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना श्रीराम जांभुलटे विरुद्ध वर्सोई वाशी पेन. ग्राउंड नंबर 1 वर चला संदीप पाटील सर आपला संघ हजर करा. आपल्याला फायनल कॉल. चढाईची धुरा चिन्मय पाटीलच्या खांद्यावर. जो चिखली येथे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात सायकल ज्याला भेटली असा हा खेळाडू चढाईसाठी रायगड जिल्ह्याचा उदयोन्मुख खेळाडू आणि उद्याचा भविष्य मी निश्चितच म्हणेन. रायगड जिल्ह्यात अनेक खेळाडू आपल्या कार्यकर्तृत्वावर यशस्वी झाले. 5 शिवछत्रपती पुरस्कार रायगड जिल्ह्याला मिळाले आणि खरोखर रायगड जिल्ह्याचा पहिला शिवछत्रपती पुरस्कार विजेता अर्थातच सन्माननीय विजय म्हात्रे सर यांचं खरोखर आताच दुःखद निधन झालं. तर उद्या शोक सभा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या
वतीने ठेवण्यात आलेली आहे. सर्वांनी तिथे हजर राहायचंय. सर्वांना खरोखर एक भावपूर्ण आदरांजली आपण वाहणार आहोत. उद्या 5 वाजता तर ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना पहिल्या फेरीला जवळ जवळ फुल स्टॉप लागणार आहे. अर्थात शेवटचा सामना पहिल्या फेरीचा श्रीराम जांभुलटे वर्सोई वाशी पेन एक वर विनाविलंब चला. ग्राउंड नंबर 2 वर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना श्री गणेश क्लब ओरण बोकडविरा विरुद्ध अंतोरे. आपल्याला दुसरा पुकार आपण जयत राहायचा आहे. चारास एक बोरी संघाचा हा चढाईपटू जबरदस्त पदलालित्य. कोपरा रक्षकाला टिपण्याचा माणस उभा ठाकलाय विराज आणि क्षेत्ररक्षण झालंय जय भवानी वाशी संघाकडून. संजीवनी मिळते अनुज पाटील याला. प्रथमोपचार घ्या ग्राउंड नंबर 2 वर आयोजक. चला ग्राउंड नंबर 1 वर वारंवार पुकारा देतोय श्रीराम जांभुलटे वर्सोई वाशी पेन. आपल्यामुळे या स्पर्धेला विलंब होतोय. पंधरा 7 7-15 अनुज पाटील कमबॅक केलाय. पलटवार केलाय बोरी संघानं. मात्र वेल काढू धोरण निश्चितच पाहायला मिळेल जय भवानी वाशी संघाकडून. कारण आघाडी बलाढ्य आहे. परंतु ही आघाडी मोडत काढायची असेल तर आठवावा लागेल याच गावाचा अश्विन पाटील, ज्याने एका चढाईत पाटणी येथे झालेल्या स्पर्धेत 7 गुण प्लस 2 असे 9 गुण प्राप्त केलेला. परंतु आज आपल्यातून निघून गेला असला तरी त्याच्या आठवणी मात्र मैदानावर जाग्या करतोय आम्ही. भारत पाटील हे सुद्धा नाव महत्वाचं आहे. चारास एक होईल काय पलटवार बोरी संघ. ओ हो एक गुण निश्चितच मैदानावर. दुवारडाय करो या मरो सिच्युएशन मध्ये कौस्तुभ पाटील आणि ही यशस्वी चढाई एक गुण प्राप्त करतोय. 16-9-9-16 वारंवार कोपरा रक्षकाकडून अँकल होल्ड केला जातोय मात्र सक्सेसफुल होत नाहीये. श्रीराम जांभुलटे आपला संघ हजर करा ग्राउंड नंबर 1 वर. प्रतिस्पर्धी संघ वर्सोई वाशी पेन आपण सुद्धा चला. तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचा अकादमी बोरी संघ की जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. सन्माननीय गणेशजी पाटील पानदेबे यांना विनंती करतोय
व्यासपीठावर चला. ही जर चढाई यशस्वी झाली असती तर बुचकुल्यात पडला असता जय भवानी. वाशी संघ मात्र क्षेत्ररक्षण झालं. 18-10, 10-18, 8 गुणांची आघाडी. हो हो. चिन्मय पाटील. शेवटची 2 मिनिटं बाकी. सामनाधिकारी उल्हास पाटील सर. एक जबरदस्त सामनाधिकारी रमेश पाटील सर असतील. अजून मात्र जिद्द सोडली नाहीये. बोरी संघानं 2 मिनिटं दिली आहेत. भरपूर वेळ बाकी आहे. पुन्हा एकदा 1 गुण. एका चढाई 7+2 गुण मिळतात हे विसरू नका. हा कबड्डीचा करिश्मा आहे. चिन्मय पाटीलच्या चढाया होतील का यशस्वी? सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल असे शब्द रसिकांच्या मुखातून निघणार का? हा प्रश्नचिन्ह आहे. हो हो. मात्र आता चमकलाय मैदानावर. हाच तो जय भवानी वाशी संघाचा हिरा. सन्माननीय गणेश पाटील पानदिवे, आपण व्यासपीठावर चला. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना ग्राउंड नंबर 1 वर झुंजार कणे विरुद्ध पाटणेश्वर शिवशंभो पाटणेश्वर. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. झुंजार कणे विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर. आपल्याला पहिला पुकार ग्राउंड नंबर 1 साठी. या क्रीडा नगरीमध्ये एका खेळाडूचा हात उतरलेला आहे. कोणी अनुभवी असेल तर व्यासपीठाकडे चला. अनुभवी कोणी खेळाडू असेल ज्याला माहिती असेल व्यासपीठाकडे चला. जर कोणी खांदा बसवणारा असेल अनुभवी आहे व्यासपीठावर आहेत का? सरपंच साहेब आहेत. चला मैदानाकडे. कुठे जायचं आहे? खेळाडू कोण असेल इकडे या. चला व्यासपीठाकडे. बोरी संघाचा खेळाडू मिलिंदजी पाटील, अनुभवी खेळाडू आणि एक मैदान ज्यांनी गाजवली. सन्माननीय वैभवजी ठाकूर जसकार यांच्या माध्यमातून सुद्धा एक जबरदस्त स्पर्धा जसकार नगरीमध्ये त्यांनी घेतली आणि शिवधनुष्य ज्यांनी पेललं. खरोखर लाजवाब आयोजन नियोजन होतं. रत्नेश्वरी मंदिराच्या बाजूलाच ही स्पर्धा आपण पाहिलीत.